गोपद्मांची कहाणी. ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. ताशे नगारे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या मेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करारे हकारा पिटारे डांगोरा. गावात कोणी वाणवशा वाचून असेल तर त्याच्या पाठीचा 3 बोट कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेवांना काळजी वाटली. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 3 दिवस 3 गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत. तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी आणि गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिकी दशमीस पूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाचे वेळी कुमारिकेस जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळांची फणी द्यावी, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लगेचच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा बसला आहे. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. त्यानंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदंगाच्या भेऱ्या वाजल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.